चाळीसगाव तालुक्यातल्या गेल्या अनेक महिन्यापासून नवे तर वर्षांपासून गिरणा आणि इतर खोऱ्यातलं वाळू आणि गौण खनिज बेसुमार बेकायदेशीर तस्करी केल्या जाते, उत्खनन केलं जाते आणि महसूल राज्यकर्ते यांचं एक नेक्सस आपण ज्याला म्हणू ते तालुक्याला लुटण्याचं त्या ठिकाणी घाट त्या ठिकाणी घातलाय असं चित्र त्या ठिकाणी तयार होते। आणि परवा तर या सगळ्यांच्या वर जाऊन एका बालिकेला या वाळूच्या डंपरने चिरडून टाकण्याचं पाप त्या ठिकाणी करण्यात आलं। चिरडल्यानंतर त्या बालिकेवर पीएम आणि अंत्यसंस्काराची तयारी होत नाही तो पाहतो प्रशासनाने त्या डंपर मधली वाळू खाली करून त्याचे नंबर बदलून पंचनामा करण्याचा जे त्या ठिकाणी षडयंत्र केलं ते तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार त्या ठिकाणी होता। आणि मग हे महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, आरटीओ प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करतंय? कोण राज्यकर्ता यांच्यावर दबाव आणतोय? कोण या सगळ्या वाळू तस्करी करणाऱ्यांना आश्रय देतोय? कोण हा झाडीतला शुक्रचारी की जो तालुक्याला लुटतोय? त्या प्रवृत्तींना कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे।